मताधिक्य आपल्याला कोणत्या भागातून भेटेल? पेनमधून जास्त मताधिक्य भेटू शकते का? रायगड 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात साहेब. आपण जो काय साहेबांना निश्चितच यावेळेस आघाडी मिळणार आहे. इथलं नेतृत्व आदरणीय रवींद्रजी पाटील साहेब असतील, धैर्यशील दादा असतील, पलीकडे अलिबाग, पलीकडे भरत शेठ असतील, पलीकडे योगेश दादा असतील, त्याचबरोबर विनय नातू साहेब असतील, या सर्वांनीच आता कंबर कसलेले आणि आमच्याकडे चुरस नाही. आज ती चुरशीमध्ये निश्चितच पेण थोडासा पुढे असं मला म्हणावं असं वाटतं. आणि साहीच्या साही मतदारसंघामध्ये विधानसभेच्या क्षेत्रामध्ये तटकरे साहेबांना मताधिक्य मिळेल आणि भरघोस मताधिक्य किंबहुना 2 लाखाच्या फरकाच्या ह्याच्याने तटकरे साहेबांची महायुतीचे उमेदवार या 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात निवडून येतील असा विश्वास. दादांना विचारला, प्रशांत दादांना विचारला, प्रशांत दादा त्यानंतर धैर्यशील दादांना विचारला. हाच प्रश्न साहेब तुम्हाला विचारतो, सर्वाधिक जास्त मताधिक्य कोणत्या भागातून होईल? विचारला तुम्ही की सर्वाधिक रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य कोणत्या भागातून मिळेल अशी आपली? खरं तर या संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये असलेली 6ही विधानसभा, या 6ही विधानसभामध्ये महायुतीच्या बाजूनं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आणि खासदार तटकरे साहेब यांच्या बाजूनी मोठ्या प्रमाणावरती जनमत पाहायला मिळतं आहे. स्पर्धा लागलेली आहे वेगवेगळ्या विधानसभेमध्ये, पण त्यातल्या त्यात पेण विधानसभा ज्या ठिकाणी आज माननीय देवेंद्रजींची सभा होते, ती या ठिकाणी पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टी हे तटकरे साहेबांचं काम करणार आहे. त्यामुळे मला अपेक्षा आहे की सगळ्यात जास्त मतदान आणि सगळ्यात जास्त मताधिक्य या पेण विधानसभा मतदारसंघामधून तटकरे साहेबांना. मी जो प्रश्न विचारला दादा, तुम्हाला पण तोच प्रश्न विचारतो, सर्वाधिक मताधिक्य कोणत्या भागातून होईल? सर्वाधिक मताधिक्य पहिल्या पेण विधानसभा मतदारसंघाचं सर्वाधिक मताधिक्य मिळेल. आणि पेण विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार रवीशेठ पाटील यांच्याकडे जवळपास 1,13,000 मतदान आहे. त्याचबरोबर माजी आमदार जे आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी ते जिल्हाध्यक्ष सध्या, त्यांची 87,000 मते या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान हा पेण विधानसभा मतदारसंघात होईल असं प्रश्न विचारला, प्रशांत दादांनाही तो विचारला, तुम्हालाही तोच विचारतोय, सर्वाधिक जास्त मताधिक्य कोणत्या भागातून होईल? बोला, विचारा. तोच प्रश्न आहे, सर्वाधिक मताधिक्य कोणत्या भागातून होईल? सर्वाधिक मताधिक्य पेण विधानसभा मतदारसंघातून मिळेल.